रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि आतुर नात्याचा उत्सव. बहीण भावाच्या हातावरती राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. भाऊ तिला आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देत असतोय. 3 वर्षाच्या लहान भावाला 9 वर्षाच्या बहिणीने बांधली शेवटची राखी. ह्या बहिणीवरती जी आलेली वेळ आहे ती कोणत्याच बहिणीवरती येऊ नये. भाऊ पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळला होता. तो शांत पडून होता. बहीण ढसाढसा रडत होती. जीवाच्या आकांताने आरडाओरडा करत होती. तिने त्याच भावाच्या हातावरती बांधली शेवटची राखी. काल झालेला रक्षाबंधनचा सण सगळीकडे उत्साहात साजरा झाला. कोणावरती वाईट वेळ आली तर कोणावरती चांगली वेळ आली. सगळ्यांवरती चांगली वेळ येईल असं नसतंय. नाशिकच्या वडनेर धुमारा या गावामध्ये आयुष भगत हा संध्याकाळच्या 5-6च्या सुमाराच्या आसपास घराच्या बाहेर अंगणामध्ये खेळत होता. पुढे काय होणार आहे त्याची त्याला जराही कल्पना नव्हती. ते छोटस पोरग मनमुरादपणे अंगणात खेळत होतं. तोच तिथे बिबट्याच्या रूपात काळ आला आणि आयुषवरती झडप टाकून तो आयुषला 3 वर्षाच्या आयुषला घेऊन गेला. ही घटना रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला घडली. 6 वाजल्यानंतर 2 तास झाले बाळ घरी आलं नाही म्हणून घरचे सगळीकडे शोधाशोध करू लागले. 2 तास सगळे थकून शोधाशोध करून व्याकुळ झाले. तोच त्यांची पावले टमाटोच्या असणाऱ्या शेताकडे वळली. टमाटोच्या शेतात गेल्यानंतर तिथे रक्ताचे डाग दिसले. घरच्यांच्या अंगावरती काटे उभा राहिले पण टमाटोच्या शेतात काहीच नव्हतं. त्याच्या साईडलाच एक ऊसाचं शेत होतं. त्या ऊसाच्या शेतामध्ये आयुष आढळून आला पण त्यावेळेस वेळ निघून गेली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आयुषला पाहून घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांच्या अंगाचा थरकाप सुद्धा झाला. हे कृत्य बिबट्याने केले आहे असे सगळ्यांच्या लक्षात आले, कारण त्याच दिवशी 1-2 ठिकाणी बिबट्या दिसून आला होता. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण सुद्धा होते. आदल्या दिवशी आयुषला बांधण्यासाठी तिच्या बहिणीने राख्या सुद्धा आणून ठेवल्या होत्या. दोघात बोलणं सुद्धा झालं होतं. तू माझ्या हातावरती राखी बांध, मी तुला गिफ्ट देईन. युलुसा 3 वर्षाचा आयुष त्याच्या बहिणीला बोलला होता. पण रक्षाबंधनच्या दिवशी आयुष या जगामध्ये राहिलेला नव्हता. आयुषच्या हातावरती बहीण राखी बांधणार हे बहिणीनं आयुषला वचन दिलं होतं. शेवटी बहिणीने मृत आयुषच्या हातावरती राखी बांधली. ते दृश्य पाहून सगळ्यांचे अश्रू अनावर झाले. सगळेजण टाहू पडून रडू लागले. त्या कुटुंबावरतीच नाही तर गावावरती अंधार पसरला असं वातावरण त्या गावामध्ये झाले. कधीही न विसरणारा तो क्षण होता. अशी वेळ कधीच कोणावरती येऊ नये. शेवटी त्या गावामध्ये अजूनही बिबट्याची दहशत आहे. त्या गावामध्ये बिबट्या दिसल्याने अजूनही भीतीचं वातावरण आहे. वन विभागाला सांगून बिबट्याला शोधण्याची मोहीम सुरू आहे.